नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. साई लॉन सुमरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे महाराष्ट्र ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना कर्ज वाटप. महाराष्ट्र ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना खेळते भांडवल व कर्ज वाटपाचा कार्यक्रम साई लॉन सुमरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या प्रयत्नातून लाभधारक महिलांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष माननीय श्री अक्षयदादा कर्डिले साहेब यांच्या हस्ते 81 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. या ठिकाणी आदरणीय व्यवहारे मॅडमने आपला अनुभव या ठिकाणी सांगत असताना एक महिला आपल्या कुटुंबाकरता, आपल्या गावाकरता, आपल्या राज्याकरता, आपल्या देशाकरता काय करू शकते, तरी याचं उत्तम उदाहरण आज देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या भारत देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील, सध्याच्या विद्यमान महामहिम राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू असतील, या महिलांच्या बाबतीत एक सबलीकरणाच्या माध्यमातून एक क्रांतीचं पाऊल पुढे पडलेलं आहे. आणि म्हणून या अंतर्गत आज एक महिला जी खऱ्या अर्थानं एका उद्योगशील उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण कुटुंबाची अर्थव्यवस्था जी की सांभाळून धरते, बनकर साहेब, ती अर्थव्यवस्था खूप मोठी असते. आणि म्हणून महिलांना घरामध्ये काय नको, काय हवंय, या सगळ्या गोष्टींची जाण असते. आणि म्हणून जाणकार नेतृत्वापैकी आज आमच्या महिलांकडे या ठिकाणी महाराष्ट्र शासन सुद्धा आता चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहत आहे. त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, बचत गटाच्या माध्यमातून असेल, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून असेल, इतर काही योजना महिलांच्या बाबतीत असतील, त्या सक्षमपणे राबवण्याचं काम आज महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी करतायत. आणि म्हणून बनकर साहेब, कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आज महिला पाठीमागे नाही आहे. आणि म्हणून दूध धंद्याच्या माध्यमातून आज खेडोपाडी जे संघटन महिलांच्या माध्यमातून केलं जात आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. तेव्हा व्यवहारे मॅडमने आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करीत केलं. आणि आज 8 ग्रामसंघांना आपण 3-3 लाख रुपये याप्रमाणे कर्ज वितरण करतो. तर या पद्धतीने आपला कर्ज वितरणाचा कार्यक्रम आहे. या मिटिंगचं एजएमपी आहे आपली वार्षिक सर्वसभा. याचा अध्यक्षस्थान आपल्या प्रभाग संघाचे अध्यक्ष सौ नंदिनी अण्णासाहेब शेळके या भूषवणार आहे. तर त्यांचं अध्यक्षस्थान आपण टाळ्यावर स्वागत करू. टाळ्या स्वागत. स्वागत. ठीक आहे, लक्षात ठेवा. नमस्कार. आता जी कोणी सरांनी अध्यक्षपदाची सूचना केली त्याला मी आपल्या सर्वांच्या मध्ये अनुमोदन देत आहे. आता आपल्या तालुक्याचे तालुका व्यवस्थापक श्री प्रवीण गायकवाड याबद्दल राहतात. आज आपण नारी शक्ती महिला प्रभाग संघ वांबोरी या प्रभाग संघाचे अनावधानाने म्हणू आपण याला, कारण नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा नव्हती, परंतु कर्ज वितरण आणि CILच्या अंतर्गत जे कर्ज वितरण आहे, बँक कर्ज आणि सेलचं कर्ज वितरण, या दोन्ही कार्यक्रमाच्या अनुषंगाने वांबोरी प्रभागातील मोठमोठे सर्वच गावं आपण बोलवले
आणि उपस्थिती खूप चांगली आहे आणि प्रभाग संघाच्या अंतर्गत जे व्यवहार चालतात किंवा उपक्रम चालतात त्याची आपल्या सर्वांना माहिती व्हावी अशी एक थोडीशी कल्पना माझ्या डोक्यात आली आणि म्हणून आपण त्या निमित्ताने आजची सभा पुढे नेतोय मान्यवर येईपर्यंत. तर एकूण वांबोरी प्रभागाचा विचार. राहुरी प्रतिनिधी सचिन पवार. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.